नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। रायगढ़ के नागो थाने में पत्नी ने प्रेमी के साथ मिलकर पति की हत्या कर दी। इंस्टाग्राम पर हुए प्रेम प्रसंग ने पति की जान ले ली। इंस्टाग्राम पर शुरू हुआ प्रेम प्रसंग पति की हत्या के साथ खत्म हुआ। आरोपियों को 24 घंटे के भीतर गिरफ्तार करने पर नागो थाने पुलिस और रायगढ़ पुलिस की खूब तारीफ हुई। नागो थाने पुलिस ने 23 वर्षीय युवक की हत्या का मामला महज 24 घंटे में सुलझा लिया और 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पता चला है कि मृतक युवक कृष्ण नामदेव खांडवी यानी निवासी गौलवाड़ी पावल पेन की हत्या उसकी ही पत्नी ने अपने प्रेमी और दोस्त की मदद से की थी। 19 वर्षीय आरोपी दीपाली अशोक निरगुड़े, उसके 21 वर्षीय प्रेमी उमेश सदु महाकाल और उनकी 19 वर्षीय दोस्त सुप्रिया चौधरी ने इंस्टाग्राम के जरिए खांडवी को प्रेम जाल में फंसाने की साजिश रची। कृष्णा से संपर्क करने के लिए इंस्टाग्राम पर वारगुड़े नाम से एक फर्जी अकाउंट खोला गया। 10 अक्टूबर को दोनों ने कृष्णा को नाग थाने एसटी स्टैंड पर बुलाया और उसका अपहरण कर उसे नागू थाने के वास गांव के जंगल में ले जाकर कपड़े से गला घोटकर उसकी हत्या कर दी। आरोपी यही नहीं रुके बल्कि मृतक के दाहिने पैर का जूता का फीता निकालकर उसके गले में बांध दिया। पहचान छिपाने के लिए आरोपियों ने उसके चेहरे और शरीर पर केमिकल डाला और उसका मोबाइल फोन तोड़कर पाली रोड पर फेंक दिया। शुरुआत में मामला गुमशुदगी का होने के कारण कोई सबूत नहीं मिला। हालांकि सीसीटीवी फुटेज, मोबाइल कॉल डिटेल और तकनीकी जांच के आधार पर पुलिस आरोपियों तक पहुंच गई। नागछाड़ी पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी के मार्गदर्शन में पुलिस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अभिजीत शिवधरे और उप विभागीय अधिकारी प्रसाद गोकुले की टीम द्वारा की गई कार्रवाई की हर जगह सराहना हो रही है। इसी के चलते रायगढ़ पुलिस की चुनौती नागरिकों से अपील है कि सोशल मीडिया पर अजनबियों पर भरोसा ना करें। अगर आपको कोई संदिग्ध जानकारी या व्यक्ति दिखाई दे तो तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन से संपर्क करें। पिक्चर टाइप नागटना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक 27/225 यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी वय 23 वर्ष राहणारा गौरवाडा पोस्ट पाबळ तालुका पेन हा दिनांक 10/10/2025 रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक 11 रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी येऊन माहिती दिली। त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केल्यानंतर API सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या परिसरातले CCTV फुटेज चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत 2 व्यक्ती असे 3 जण जाताना दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटल्यामुळे आम्ही CDR मोबाईलचे CDR काढले। मोबाईलच्या CDRमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले। त्या संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय SP मॅडम श्रीमती आंचल दलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री अभिजीत शिवधरे साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली API सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केलं। आम्ही जे टेक्निकल ॲनालिसिस केलं त्या टेक्निकल ॲनालिसिसवरनं आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं। त्याच दरम्यान या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे वय 19 वर्ष राहणार मोहाडीवाडी पोस्ट पाबळ तालुका पेन हिला पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याकडे चौकशी केली। चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हिचे त्यातील आरोपी क्रमांक 2 उमेश सदू महाकाळ वय वर्ष 21 राहणार बारीमाळा पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि हे प्रेमसंबंध इतके पुढे गेले होते की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं। तर काय करायचं तर त्यांच्यामध्ये कट कारस्थान रचलं की त्याला मारून टाकायचं। त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला।
त्यांमध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं. इंस्टाग्राम अकाउंट लेडीजच्या नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील महेश जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सदू महाकाळ यांनी त्याची जे साथीदार आहे सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून 10 तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोठणे एस टी स्टँडवर येते, तुम्हाला त्या ठिकाणी भेट, माझ्याबरोबर माझा भाऊ येईल. त्यानुसार 10 तारखेला सकाळी 10 वाजण्या सुमारास हा आरोपी उमेश सदू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे नागोठणे एस टी स्टँड या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी यातील मैतास फोन करून विचारलं तू कुठे आहे, तर तो म्हटला आलोच मी. तर थोड्या वेळात तो आल्यानंतर त्यापूर्वी त्या आरोपी नंबर 2 महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला. स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला. त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्यालासुद्धा स्कार्फ दिला, मास्क दिला आणि ते तिघंजण मोटरसायकलवरनं. त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि वहिनी ज्या ठिकाणी प्रेम करतात आपण त्या ठिकाणी जाऊ. अशा प्रकारे हे तिघंजण गाडीवर बसून निघून गेले. ते 10 वाजण्या सुमारास निघून गेले. त्यानंतर 10:25-10:27च्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं, ॲनालिसिस केलं, तर मैताचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला. स्विच ऑफ मिळून आल्यानंतर API सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की बाबा मोबाईल का बंद आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली. त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले. नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही जे 2 नंबरचा आरोपी उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मैताची पत्नी ही दीपाली निरगुडे हिनेसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या तिघांनी मिळून मयत खंडवी त्याचं कारस्थान करून त्याचा खून केला. तर एकंदरीत आता या आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे का की आपण नंतर करणार आहात? नाही, आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे रिमांड कामी. अमरोहा जनपद के डीएम निधि गुप्ता वत्स और एसपी अमित कुमार आनंद ने 28 अक्टूबर से ऐतिहासिक तिगरी गंगा मेले की तैयारियों का किया निरीक्षण। भव्य आयोजन के लिए दिए सख्त निर्देश। अमरोहा में 28 अक्टूबर से शुरू होने वाले ऐतिहासिक तिगरी गंगा मेले की तैयारियों का जिलाधिकारी निधि गुप्ता वत्स और पुलिस अधीक्षक अमित कुमार आनंद ने स्थल पर पहुंचकर निरीक्षण किया। दोनों अधिकारियों ने सड़क, घाट और प्रकाश व्यवस्था सहित अन्य कार्यों की प्रगति की समीक्षा करते हुए दीपावली से पहले सभी कार्य पूरे करने के निर्देश दिए। डीएम निधि गुप्ता वत्स ने पेयजल, शौचालय और सफाई व्यवस्था में तेजी लाने को कहा, जबकि एसपी ने बताया कि मेले में सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए जा रहे हैं। ड्रोन, सीसीटीवी, पुलिस व पीएससी की तैनाती के साथ हर गतिविधि पर पैनी नजर रखी जाएगी। निरीक्षण के दौरान एएसपी अखिलेश भदौरिया, एसडीएम विभा श्रीवास्तव, सीओ अंजलि कटारिया समेत लोक निर्माण व बाढ़ खंड विभागों के अधिकारी मौजूद रहे। तिगरी मेला आयोजित किया जाना है अक्टूबर के एंड में 25 तारीख से लोगों के आने की संभावना है, जिसके दृष्टिगत प्रशासन और पुलिस पूरी तैयारी कर रहा है। यहाँ पे जो प्लानिंग की जानी है वो की जा रही है। यहाँ पे फोर्स का भी उस समय डिप्लॉयमेंट किया जाएगा और यहाँ पे सभी विभाग उपस्थित है और किसको क्या कार्य करना है समय रहते उसे कर लिया जाए, उसके बारे में चर्चा की गई और पूरी प्लानिंग यहाँ पे इम्प्लीमेंट की जा रही है। पुलिस का भी डिप्लॉयमेंट यहाँ पे किया जाएगा और जनपद के बाहर से भी फोर्स यहाँ पे आएंगी, पीएससी भी आएगी, उसका पूर्ण रूप से व्यवस्थापन किया जाएगा। सीसीटीवी का भी डिप्लॉयमेंट किया जाएगा। इसके अलावा ड्रोन के माध्यम से भी निगरानी रखी जाएगी और फायर सर्विस भी यहाँ पे उपलब्ध रहेगी। साथ ही ट्रैफिक पुलिस
का भी डिप्लॉयमेंट रहेगा कि किसी प्रकार से यहाँ पे जो लोग आ रहे हैं उनको किसी प्रकार की असुविधा ना हो और आम नागरिक को जाम न फेस करना पड़े, उसके हिसाब से भी पूरी तैयारी की गई है। साथ ही जो इस समय स्टंट ड्राइविंग करते हैं या यातायात नियमों का पालन नहीं करते उनके विरुद्ध भी सख्त कार्रवाई की जाएगी। अगर कोई व्यक्ति ऐसा कार्य करता है जो यातायात नियमों का पालन नहीं करता उनके विरुद्ध भी सख्त कार्रवाई। सर कितनी संख्या में पुलिस बल रहेगा यहाँ पर? यहाँ पे भारी संख्या में पुलिस बल लगाया जाता है। इसमें पीएसी भी रहती है, स्थानीय पुलिस भी रहती है, बाहर के जनपदों से भी पुलिस बुलाई जाती है, साथ ही फ्लड कंपनी भी लगाई जाती है। करीब 3-4 हज़ार का फोर्स का डिप्लॉयमेंट। सीसीटीवी की संख्या भी कुछ बढ़ाई जाएगी सर इस बार? इस बार जो मेला का दायरा है वो बड़ा है, चौड़ाई में लंबाई में इसका दायरा बड़ा है, तो उसके दृष्टिगत सीसीटीवी की भी संख्या बढ़ाई जाएगी। इसमें सर्वे किया गया है और जो हमारे जितने भी सेक्टर्स हैं सभी को पूर्ण रूप से सीसीटीवी कवरेज में रखा जाएगा। साथ ही जो आने जाने के मार्ग हैं, पार्किंग स्थल है, उनको भी सीसीटीवी कवरेज में रखा जाएगा। सर कितनी चौकी बनेंगी? इसमें हर सेक्टर में चौकी बनाई जाएगी। करीब 30 से 40 चौकी बनाई जाएंगी। अभी सर्वे किया जा रहा है, एग्जैक्ट जो नंबर्स हैं यहाँ पे पूरा सर्वे के बाद वहाँ पर स्थापित। अमरोहा से मोहम्मद चांद की रिपोर्ट। स्थानीय मुद्दों पर शिंदे शिवसेना आक्रामक। आरसीएफ प्रशासन के खिलाफ विधायक महेंद्र दलवी के नेतृत्व में परियोजना प्रभावितों का विरोध प्रदर्शन। आरसीएफ कंपनी हमारे धैर्य की सीमा न देखे अन्यथा उग्र विरोध प्रदर्शन होगा, विधायक महेंद्र दलवी ने चेतावनी दी। रायगढ़ जिले के आरसीएफ प्रशासन पर स्थानीय परियोजना प्रभावितों और बेरोजगारों की जायज मांगों को लगातार नजरअंदाज करने का आरोप है। विधायक महेंद्र दलवी ने गंभीर आरोप लगाया है कि कई बैठकों और चर्चाओं के बाद भी प्रशासन ने कोई ठोस निर्णय नहीं लिया है। आखिरकार प्रशासन की इस हठधर्मिता के खिलाफ परियोजना प्रभावित लोग सड़कों पर उतर आए हैं और विधायक दलवी के नेतृत्व में आज 141 परियोजना प्रभावित लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस विरोध प्रदर्शन के कारण मांडवा से अलीबाग मार्ग पर यातायात बाधित हो गया है, सड़क अवरुद्ध हो गई है और 4 से 5 किलोमीटर तक वाहनों की लंबी कतारें लग गई हैं। शिवसेना ने चेतावनी दी है कि जब तक मांगे नहीं मानी जाती आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। आरसीएफ प्रशासन हमारी सहनशीलता की सीमा ना देखे अन्यथा आंदोलन और तेज किया जाएगा। काम आहे खरं तर आरसीएफ प्रकल्प प्रश्न गेले 40 वर्ष प्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आरसीएफचा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली। त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तारीकरण प्रकल्पामध्ये या प्रकल्पास नोकरी दिली जाईल। प्रकल्प चालू होऊन 6 महिने झाले विस्तारीकरणाचा, पण आरसीएफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा निवेदना माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शेवटी नसेल तर आम्हाला राष्ट्रीय लढायला जाईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री JP नड्डांना देखील पत्र दिलं। त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं, सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे। मी स्वतः दिल्लीला जाऊन JP नड्डांना 2 वेळा भेटलो, त्यांना माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं। खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला, काही वेळेला यश आलं, काही आलं नाही आहे। पण आरसीएफ जे म्हणणं आहे की 300 मूळ प्रकल्पग्रस्त आहेत, पण आरसीएफने देताना 617 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत, उर्वरित फक्त 141 आहेत। त्या लोकांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे। आरसीएफ जे कोर्टाचं कारण सांगतं, ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिपुत्रांचा संबंध नाही आहे, तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे। त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे, तो जिल्हाधिकारी निर्णय घेतील। पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे, ही साधी आमची सोपी मागणी आहे। आणि म्हणून आरसीएफ ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील। आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले, 2 दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून, पण 17 तारखेला अलिबागमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत, जेणेकरून केंद्र सरकारचं लक्ष याच्यावरून होऊन खऱ्या अर्थाने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमिका। सर आपण स्थानिक शिक्षकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील आपल्याला आव्हान केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलंय की आरसीएफच्या अधिकाऱ्यांच्या घराला कुलूप लावणार, हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता होऊ शकते। काय कसं बघता आपण लोकप्रतिनिधी आहात? आणि ते म्हणाले केंद्राचा प्रकल्प आहे। पोलीस अधीक्षकांनी जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत। हा केंद्रीय ही मालमत्ता आहे, याचा नक्की आम्ही आदर करतो, कारण मी देखील आरसीएफमध्ये 11 वर्ष जॉब केला आहे।
गेले 36 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे. अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू. परंतु आरसीएफ मॅनेजमेंट अशा पद्धती जर हे असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा. आज त्यांनी बोलून देखील ते आरसीएफ आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरसीएफ येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिलं अवलोकन करावं. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा देतील असं मला नक्की. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील? नाही, ह्याचा काय अंत नाही आहे. हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत कायम चालू राहणार. आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलं आहे की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे. पण 2 दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत. पण 17 तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काय पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यामुळे आम्ही मज्जाव करणार. कारण त्याची तीव्रता जास्त असेल, कोणाचं नुकसान होऊ नये ह्या दृष्टिकोनात आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा, त्या फाईलचा अभ्यास, त्या निवेदनाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायदेनुसार अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर जरूर करावा. पण आम्ही कायदेशीररित्या ही लढाई लढतो. आम्ही कुठेही चुकलो नाहीत. आम्ही सगळ्या निवेदन केलेले आहेत. तो आमचा अधिकार आहे जनतेने दिला. त्या अधिकाराचा वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभा राहून सज्ज आहे. 40 वर्षापूर्वीचा हा आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचा आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये 141 PAP आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी, अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते. अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते. परंतु शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे. आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा आरसीएफच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरसीएफच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील. कारण आज जिल्हाधिकारी महोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासनसुद्धा हजर होता. परंतु आरसीएफचं मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आरसीएफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. जीवाचं रान करू, कारण जमीन आमच्या बापाची आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही परिणाम होतील किंवा काय होईल ह्याचा आम्ही न विचार करता प्रत्येक टोकाचा निर्णय घेऊन आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही लढा देणार. कारण आमच्या अधिकाराचा, आमच्या हक्काचा आहे. अन्यथा आमच्या जमिना परत. मागणी आमची एकच आहे की ज्यावेळेस आमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या जमिना ह्या आरसीएफ कंपनीला गेल्या त्याच्या बदल्यात आमच्या लोकांना, भूमिपुत्रांना सर्टिफिकेट दिली अशासाठी की तुम्हाला या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून समाविष्ट करून घेऊ. पण त्याप्रमाणे थोडकी घेतली, बाकीची शिल्लक जी राहिलीत आणि जी शिल्लक राहिलीत त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जवळजवळ 40 वर्ष हे आमचे भूमिपुत्र न्यायप्रविष्टेत आहेत की प्रतीक्षेत आहेत की आमची मुलं ही लागली पाहिजे. कारण आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेस, ज्यावेळेस आमच्या जमिना गेल्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही सर्टिफिकेट दिलीत आणि आमचा तो अधिकार आहे. कारण आज प्रकल्प उभा आहे केंद्र सरकारचा, हा आमच्या जमिनांवर आहे, आमच्या पूर्वजांच्या जमीन आहेत आणि त्या जमिनांवर हा प्रकल्प आहे. या आंदोलनानंतर बेरोजगारीच्या समस्येवर मात होईल का? अनेक तरुणांना संधी मिळेल का? आणि भविष्याच्या काळामध्ये बेरोजगारांना नोकरी देण्याच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय असते? पहिला प्रश्न असा आहे की ज्या लोकांची जमीन गेली त्यांचा हा प्रश्न आहे. बेरोजगारी आता तसं बघायला गेलं तर आमच्या थळमध्ये जेवढी जमीन गेली त्या लोकांना आम्हाला त्यांनी नोकऱ्या ह्या दिल्याच पाहिजे, कारण ते बंधनकारक आहे. त्याच्यासाठी हा झगडा आहे. आणि शिवसेनेची भूमिका विचाराल तर आमदार साहेब ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होते आणि त्याच्या अगोदरचा जर तुम्ही आमचा प्रवास बघितलात तर हा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो की माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मतदान आमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बेरोजगार हा राहिला नाही पाहिजे. आज 3 दिवसापूर्वी आम्ही भव्य असा रोजगार मेळावा घेतला कोयनाडला. तिथे सुद्धा डायरेक्ट आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे करून कंपन्यांना बोलवून त्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी आम्ही मिळवून दिलेली आहे. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी.